तर मित्रांनो, आपण म्हणतो जातीभेद लय वाढलाय महाराष्ट्रामध्ये. एका साईडनं लक्ष्मण हाके साहेब, एका साईडनं मनोज जरांगे पाटील. आता जातीभेद कोण करतंय हे कोणाला काहीही माहित नाही फिक्स. पण खरा जातीभेद कधी केला होता आणि खरा जातीभेद कुणी केला होता ते ऐकू एका कवितेमधून. मित्रांनो, बाबासाहेबांच्या तालावर बाबासाहेबांच्या तालावर संविधानाच्या बोलावर मित्रांनो, बाबासाहेबांच्या तालावर संविधानाच्या बोलावर लेखणी चालती, पब्लिक बोलती या भारताच्या दरबारात. मित्रांनो, बाबासाहेबांच्या तालावर संविधानाच्या बोलावर लेखणी चालती, पब्लिक बोलती या भारताच्या दरबारात. आता बघा जातीभेद कसा केला होता. बघा जातीभेद कसा केला होता. बघा जातीभेद कसा केला होता. मार मांग ओबीसी वाला गावाच्या बाहेर ठेवला होता. बघा बघा जातीभेद कसा केला होता. मार मांग ओबीसी वाला गावाच्या बाहेर ठेवला होता. कामापुरताच वापर त्याचा केला होता. कामापुरताच वापर त्याचा केला होता. संविधानाचा नियम त्याला माहित नव्हता. बघा जातीभेद किती कठोर होता. बघा जातीभेद कसा केला होता. मार मांग ओबीसी वाला गावाच्या बाहेर ठेवला होता. कामापुरताच वापर त्याचा केला होता. पण संविधानाचा नियम त्याला माहित नव्हता. मग काय, शिक्षण घेऊन पुढे येऊन शिक्षण घेऊन पुढे येऊन बघा जातीला आणलं कसं वर. शिक्षण घेऊन पुढे येऊन बघा जातीला आणलं कसं वर. मित्रांनो, बाबासाहेबांच्या तालावर बाबासाहेबांच्या तालावर संविधानाच्या बोलावर लेखणी चालती, पब्लिक बोलती या भारताच्या दरबारात. बाबासाहेबांच्या तालावर संविधानाच्या बोलावर लेखणी चालती, पब्लिक बोलती या भारताच्या दरबारात. मित्रांनो, आम्हा गरिबाची कधी कुठंच किंमत नव्हती. हे खरं, हे रिअल आहे. आम्हा गरिबाची कधी कुठंच किंमत नव्हती. बघा किती जातीभेद कठोर केला होता. आम्हा गरिबाची कधी कुठंच किंमत नव्हती. त्यांच्या लोकात बसाय आम्हा मुभा नव्हती. बघा जातभेद किती होता. आम्हा गरिबाची कधी कुठं किंमत नव्हती. त्यांच्या लोकात बसाय आम्हा मुभा नव्हती. त्यांना बोलाय आम्हाला आबोला होती. आम्ही त्यांना बोलूही शकत नव्हतो. त्यामुळं आम्हा गरिबाची कधी कुठं किंमत नव्हती. त्यांच्या लोकात बसाय आम्हा मुभा नव्हती. त्यांना बोलाय आम्हाला आबोला होती. आता संविधानामुळे आमची किंमत वाढती. आता संविधानामुळे आमची किंमत वाढती. मग काय, शिक्षण घेऊन पुढे येऊन बघा जातीला आणलं कसं वर. शिक्षण घेऊन पुढे येऊन बघा जातीला आणलं कसं वर. मित्रांनो, बाबासाहेबांच्या तालावर संविधानाच्या बोलावर बाबासाहेबांच्या तालावर संविधानाच्या बोलावर लेखणी चालती, पब्लिक बोलती या भारताच्या दरबारात. बाबासाहेबांच्या तालावर संविधानाच्या बोलावर लेखणी चालती, पब्लिक बोलती या भारताच्या दरबारात. बघा जातीभेद कसा केला होता. मारमाग ओबीसी वाला गावाच्या बाहेर ठेवला होता आणि कामापुरताच वापर त्याचा केला होता. पण संविधानाचा नियम त्याला माहित नव्हता. त्यामुळं संविधानाचा नियम त्याला माहित नव्हता. मग शिक्षण घेऊन पुढे येऊन बघा जातीला आणलं कसं वर. बाबासाहेबांच्या तालावर संविधानाच्या बोलावर लेखणी चालती, पब्लिक बोलती या भारताच्या दरबारात. मित्रांनो, बाबासाहेबांच्या तालावर संविधानाच्या बोलावर लेखणी चालती, पब्लिक बोलती या भारताच्या दरबारात. मित्रांनो, त्यांनी त्यावेळेस केलं होतं आती. त्यांनी त्यावेळेस केलं होतं आती. पण आम्हाला कोणी नव्हता साथी. पण आम्हाला कोणी नव्हता साथी. आता यांनाच महारामांग ओबीसीवाल्यांची वाटते भीती. आता यांनाच महारामांग ओबीसीवाल्यांची वाटते भीती. मग काय, शिक्षण घेऊन पुढे येऊन बघा जातीला आणलं कसं वर. बघा जातीला आणलं कसं वर. बाबासाहेबांच्या तालावर संविधानाच्या बोलावर लेखणी चालती, पब्लिक बोलती या भारताच्या दरबारात. मित्रांनो, बाबासाहेबांच्या तालावर संविधानाच्या बोलावर लेखणी चालती, पब्लिक बोलती
या भारताच्या दरबारात. बघा किती कठोर जातीभेद केला होता. बघा जातीभेद कसा केला होता. ओबीसी वाला गावाच्या बाहेर ठेवला होता आणि खरंच कामापुरताच वापर त्याचा त्यावेळेस केला होता. पण हे खरंय संविधानाचा नियम त्याला माहित नव्हता. त्यामुळेच त्याची पण मजबुरी होती. त्यामुळं संविधानाचा नियम त्याला माहित नव्हता. संविधानाचा नियम त्याला माहित नव्हता. आता शिक्षण घेऊनही पुढे येऊनही बघा जातीला आणलं कसं वर. बाबासाहेबांच्या तालावर, संविधानाच्या बोलावर लेखणी चालती, पब्लिक बोलती या भारताच्या दरबारात. मित्रांनो, या कवितेबद्दल तुम्हाला खरंच काय वाटतंय नक्की मला कमेंट मध्ये कळवा.